नमस्कार, मी तन्मय टिल्लू। संध्याकाळचे 7 वाजतात आणि आपण पाहताय बातमीचा 7/12 हे बातमीपत्र। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी विधान परिषदेतल्या राड्यावरनं येते। विधान परिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चक्क प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली आहे। धक्कादायक प्रकार घडलाय। प्रसाद लाड यांनी दानवेंकडे हात करून काहीतरी बोलल्यानं हा राडा झालाय, तर उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सुमोटो दाखल करून घेण्यास नकार दिलाय। हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाहीये। आणि दानवेजी, तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा गेलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचं कुठलाही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाहीये। मी आजचं कामकाज स्थगित करते आहे। दरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले, तर बाहेरही त्यांनी हाच आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याचं पाहायला मिळालंय। बोट दाखवणाऱ्यांचं बोट तोडण्याची हिंमत असल्याचा इशाराच दानवेंनी दिलाय। तर दानवेंनी सभागृहाचा अपमान केलाय, त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांचं निलंबन करावं अशी मागणी दरेकर करतायत। मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे। तर माझा कोणताही तोल सुटलेला नाही। जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता, सभापतीला बोललं पाहिजे। माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करून समोरच्याला सदस्याला बोलायचा अधिकार नाही। मग माझा आमदार, विरोधी पक्षनेता, नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे। आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते, विचार होते, आता भाजप म्हणजे जुम्मा 4 दिवस आणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर 75 केसेस आहे। आणि हमरी तुमरी स्थगित झाल्यानंतर जे अंबादास दानवे आहेत त्यांनी आई बहिणीवरून त्या ठिकाणी सभागृहात शिव्या दिल्या। महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परंपरेला या ठिकाणी काळीमा फासलाय आणि त्याची चौकशी होऊन त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी सभागृहाची माफी मागावी। त्यांच्या निलंबनाची मागणी आम्ही करणार आहोत। तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार।